नमस्कार. आज मी प्राध्यापक MP पाटील सरांच्या गीता ज्ञानेश्वरी इहवादी दृष्टिकोन या पुस्तकातील गीता ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था या प्रकरणाच्या मी पाडलेल्या 2 भागांपैकी पहिला भाग वाचतोय. गीता ज्ञानेश्वरी आणि वर्णव्यवस्था. गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहिता सामाजिक विषमतेवर आधारलेल्या जन्मजात वर्णव्यवस्थेचा निखालस पुरस्कार करणाऱ्या आहेत. या दोन्ही संहितांमध्ये ठायी ठायी आढळणारा या संदर्भातला पुरावा स्पष्ट आहे. गीता आणि ज्ञानेश्वरी या दोन्ही ग्रंथसंहितांतील पहिल्याच अध्यायामध्ये अर्जुन या महाभारतकार व्यास यांच्या पात्राने काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामध्ये कुलक्षयानंतरच्या स्त्रियांमधील स्वैराचार या नैतिक प्रश्नाबरोबरच त्यालाच जोडून येणारा पुरातन जातीधर्म, कुळधर्म उत्पन्न होऊन वर्णसंकर होईल हा अत्यंत महत्त्वाचा सामाजिक प्रश्न दोनही ग्रंथसंहितांच्या मुख्याध्यायामध्येच उपस्थित केला आहे. अर्जुन या पात्राच्या मुख्याध्यायातील सर्वच प्रश्नांची रीतसर उत्तरे देण्यासाठी पुढील 17 अध्यायांचा प्रपंच आहे. पात्रनिर्मिती व त्यामधील संवादातून करावयाचे तत्वचिंतन ही खास वेधक व्यासशैली आहे. गीतेबरोबरच महाभारतभर या तत्वचिंतनपर व्यासशैलीचे दर्शन खूप ठिकाणी घडते. असो, वर उद्धृत केलेला वर्णसंकराचा अर्थात जन्मजात प्रश्न त्याचे गीता ज्ञानेश्वरीतील अवतारी श्रीकृष्ण या पात्राकरवी व्यासाने देव केलेले उत्तर हा या टिपणाचा मर्यादित विषय आहे. कुलक्षये प्रणश्यांती कुलधर्म हा सनातन, त्यामुळे प्रदुष्यंती कुलस्त्रिय आणि त्यातून जायते वर्णसंकरा ही अवतरणे गीता संहितेतील आणि आद्य धर्मजाय अधर्मची आरोपे कुळामाची वंशज धर्मोलोपे त्यातून व्यभिचार घडती कुळस्त्रियांसी उत्तम अधर्मी संचरती ऐसे वर्णावर्ण मिसळती आणि त्यामुळे तेथेच समूळ उपडती जाती धर्म ही बोलकी अवतरणे ज्ञानेश्वरी संहितेतील. या ठिकाणी पुरातन प्रस्थापित दृढमूल जन्मजात वर्णधर्म, वंशजधर्म, जातीधर्म, जन्मजात वर्णव्यवस्था टिकावी आणि वर्णसंकरासारखे भयप्रद परिवर्तन घडू नये हा त्यामागील अभिप्राय स्पष्ट आहे. प्रदुष्यंती कुलस्त्रिया यातून जायते वर्णसंकरा या अनुबंधातून जन्मजात वर्णाच्या संकराचे अर्जुनाचे भय सुस्पष्ट आहे. मी युद्ध केल्याने असा जन्मसंबंधित वर्णसंकर होईल हे अर्जुनाला दिसणारे भयप्रद भविष्यकथन आहे. अर्जुन या पात्राकरवी उपस्थित केलेला हा जन्मजात वर्णव्यवस्थेचा प्रश्न केवळ उपस्थित करून व्यासमुनींनी सोडलेला नाही. जन्मजात हा भाग गाळून केवळ वर्णव्यवस्थेबाबत अर्धवट उत्तर त्याने दिलेले नाही. या दोन्ही ग्रंथसंहितांमध्ये जे तत्वज्ञान विषयक भाष्य येतात त्या ठिकाणी जन्मजात वर्णव्यवस्थेचे स्पष्ट समर्थन व्यासमुनी करीत राहतात. अवतारी श्रीकृष्ण या पात्राकरवी त्या प्रश्नाचा गंभीरतेनं स्वीकार करून अगदी गंभीरपणे प्रस्थापित जन्मजात वर्णव्यवस्थेला ईश्वरी असा शिक्कामोर्तब करून व्यासमुनी ती स्थापित करतात. गीता ज्ञानेश्वरी संहितांमध्ये ब्रह्म, परब्रह्म, मोक्ष, पुनर्जन्म, संचित, परलोक, स्वर्ग, नरक या बहुशः अनुभवजन्य नसणाऱ्या व पडताळून पाहता न येणाऱ्या कल्पना आहेत. त्यामध्ये लौकिकापेक्षा पारलौकिकाचा अमूर्त विचार प्रकर्षाने आला आहे. असे असूनही कर्मसिद्धांताचे निरूपण करताना त्या पारलौकिक कल्पनांची इहलोकातील वर्णसापेक्ष धर्माशी, वर्णसापेक्ष कर्माशी घातलेली सांगड आणि तीमधील विलक्षणता आहे. या दोन्ही संहितांमधील महत्त्वाचे विचारसूत्र म्हणजे ब्रह्म, परब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म इत्यादी कल्पना संकल्पना या अनुरोधाने येणारा कर्मसिद्धांत आणि वर्णसापेक्ष धर्मकर्म यांच्या सांगडीमध्ये आहे. याचा प्रत्यय अभ्यासकाला या दोन्ही ग्रंथसंहितेत ठायी येतो. हा दोहोंचा अनुबंधच हा उभय संहितांतील जन्मजात विषमतेचा पुरस्कार करणारी
मेघ आहे. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम या केवळ एका श्लोकाशी तिची मर्यादा नाही. हा जन्मजात विषमतेचा पुरस्कार या दोनही संहितांमध्ये ग्रंथभर पसरलेला आहे. किंबहुना उपनिषदापासून गीता ज्ञानेश्वरीपर्यंत आणि तदनंतरही वेदांत दर्शनातील कर्मविपाक सिद्धांत आणि वरील कल्पना यांचा पुरस्कार करणाऱ्या सर्व ग्रंथात जन्माधिष्ठित चातुर्वर्ण्य व्यवस्थेचा पुरस्कार केला जात असतो याची तात्विक जाणीव होत राहते. ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, संचित, वर्णसापेक्ष स्वधर्म कर्म यांच्या अनुबंधाची तार्किक संगती या दोनही ग्रंथांसहितच्या आधारे पुढील प्रमाणे लागते. आपल्याला जो आजचा वर्ण मिळाला आहे तो आपल्या पूर्वजन्मीच्या कर्मसंचिताचे फळ होय. अर्थात हे या जन्मीच्या वर्णाचे फळ अगदी जन्मपासून उभ्या जन्मभर मिळणार, तेव्हा आपण या जन्मीचे जन्मजात गुणकर्मासहितचे स्त्री शूद्रत्व हा आपल्या पूर्वजन्मीच्या कर्माचा भोग आहे. जन्मजात स्त्रीत्व याला पर्यायच नाही, वावदूकपणाला पळवाट नाही. आता या जन्मी स्त्री शूद्र कर्माचा दुःख भोगणे हा आपला स्वधर्म आहे. प्रयत्नाने, बंडाने, विद्रोहाने हे जन्मजात वर्णसापेक्ष दुःख ब्रह्म झुगारणे म्हणजे पारलौकिक परब्रह्मरूप मोक्षप्राप्ती तर नाहीच, पण पुढील जन्म यापेक्षा आत्यंतिक दुःख ब्रह्माचा ठरेल असा या दोनही ग्रंथसंहितांतील जीवन भाष्याचा धाक आहे. या जन्मजात वर्णसापेक्ष स्वधर्म कर्ममय अशा दुःख भोगाखेरीज निदान पुढील जन्मीच्या उच्चतर फळासाठी या जन्मी या स्त्री शूद्र वर्णकर्मात राहून काही वेगळे पुण्यकर्म करता येईल काय? याच कर्मसिद्धांताच्या आधारे, याच जीवन भाष्याच्या आधारे या स्त्री शूद्रांना या जन्मी नाहीच पण पुढील जन्मी तरी पुण्यशील असे जन्मजात ब्रह्मकर्म आणि ऐश्वर्यशील असे जन्मजात क्षात्रकर्म करता येईल काय? त्यांना पुढील जन्मीच्या पुण्यशील ऐश्वर्यशील संचितासाठी कर्मस्वातंत्र्य, कर्तृत्व स्वातंत्र्य आहे काय? वरील प्रश्नाचे उत्तर दोनही संहितांमध्ये बहुशः नकारात्मकच मिळते. तार्किकदृष्ट्या अगोदरच्या म्हणजे पूर्व जन्म कर्मसंचितानुसार त्यांना स्त्री शूद्रत्व हे जन्मतःच जन्मभरच्या भोगासाठी लाभले आहे. त्याच पूर्वसंचितानुसार शूद्रांना जन्मजात तामसी गुण मिळणार. या पूर्वजन्मसंचित आधारित जन्मजात तामसी गुणांनुसार हे शूद्र जन्मभर तामसी आहार घेत राहणार. त्यांच्या उष्ट्या शिळ्या कुजट तामसी आहाराची समाज उदारपणे व्यवस्था करणार. या तामसी आहारानुसार त्यांचे व्यक्तिमत्व आणखीनच तामसी होत जाणार आणि त्यामुळे त्यांच्या हातून याही जन्मी तामसीच कर्मे घडत राहणार. तार्किकदृष्ट्या त्यांची पुण्यसंचितासाठी सत्वशीलतेशी कधी गाठच पडणार नाही. या शूद्रांची सत्वरज यापासून या जीवन भाष्याने कायमची फारकत करून त्यांची तामसीबरोबर जन्मोजन्मीची गाठ बांधून टाकली आहे. आणि तार्किक संगतीनुसार या शूद्रांना जन्मोजन्मी जन्मतःच तेच तामसी शूद्रगुण, तोच शूद्र वर्ण, तोच शूद्र कर्म आणि इहलोकीचे तेच दुःख ब्रह्म अशा रहाड गाडग्यातून अनंत काळपर्यंत फिरत राहावे लागणार असा निष्कर्ष या दोन्ही ग्रंथसंहितांतील संबंधित जीवन भाष्यातून निघत असतो. अशी जाण या दोनही संहिता वाचताना येत राहते. या दोनही ग्रंथसंहितात एकत्रित संबोधलेल्या स्त्री शूद्र यापैकी स्त्रीलाही थोड्याफार फरकाने वरील विवेचन लागू पडते. या साऱ्या प्रतिक्रिया या दोनही ग्रंथसंहितांचा काल आणि तत्कालीन परिस्थिती याबाबतच्या मर्यादा लक्षात घेऊनही द्याव्या लागत आहेत. गीता रहस्यकारांच्या कालगणनेनुसार गीता संहितेचा काल इसवी सन पूर्व 5वे शतक असा आहे. पाश्चात्यांच्या मते हा काल इसवी सन 1ल्या शतकाच्या आगेमागे आहे आणि ज्ञानेश्वरी संहितेचा काल इसवी सन 1290 असा स्वीकारण्यात आला आहे. या दोहोंच्या काळापूर्वीही म्हणजे इसवी सन पूर्व 6व्या शतकात ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म आणि जन्मजात वर्णाश्रित धर्मकर्म याबाबतचे लक्षणीय वैचारिक मंथन होऊन गेले आहे.
इसवी सन पूर्व 6व्या शतकाच्या सुमारास ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, वर्ण, कर्म याबाबतचे बंडखोर विचार मांडणारे बौद्ध जैन दर्शने आणि प्रत्यक्ष आचारपंथही होऊन गेले आहेत. आजच्या जडवादी वैज्ञानिक दृष्टिकोनाला जवळचे असे लोकायत दर्शन या कालाच्या आसपासचे आहे. ज्ञानेश्वरी संहितेला समकालीन महानुभाव पंथ हा वर्ण विचाराबाबत बराचसा उदार आणि समावेशक ठरतो. हे सर्व लक्षात घेता त्या दोन्ही ग्रंथसंहितांच्या कालाबद्दलच्या आणि तत्कालीन परिस्थितीबाबतच्या मर्यादांचा मुद्दा विचारात घेण्याचे कारण दिसत नाही. किंबहुना या उभय संहितांच्या आगेमागे वर्णसंबंधित समता सन्मुख विचार मांडले जात असता सर्व वर्णसंबंधित समताधिष्ठित आचारपंथही अस्तित्वात असताना या दोन्ही संहितांनी मात्र विषमतेचा पुरस्कार करणाऱ्या चातुर्वर्ण्याचा जन्मजातच पुरस्कार केला या अनुदारतेचे आश्चर्य वाटते. आणखी एक मुद्दा असा की मनुस्मृती ही गीता, ज्ञानेश्वरी या दोनही ग्रंथसंहितांच्या बरीचशी अगोदरची आहे. मनुस्मृतीमधील जन्मजात स्त्री शूद्रांना दिलेले पशुतुल्य स्वधर्म कर्म हे गीता, ज्ञानेश्वरी संहितांच्या उभय संहिताकारांना माहीत आहे. या पार्श्वभूमीवर या उभय संहिताकारांनी मानवी मूल्यांचे अवमूल्यन करणाऱ्या तसल्या स्मृतीप्रणीत स्वधर्माचे जन्मजात वर्णसापेक्ष कर्माचे प्रतिपादन करावे याचे संतापजनक आश्चर्य वाटते. शिवाय गीता, ज्ञानेश्वरी या दोनही ग्रंथसंहितांच्या निर्मिती काळात गुणाधिष्ठित वर्णव्यवस्था नसून जन्माधिष्ठित वर्णव्यवस्था दृढमूल झालेली होती. गुणांवरच आधारित अशी अशक्यप्राय तथाकथित आदर्श चातुर्वर्ण व्यवस्था कधीच नव्हती, असणे शक्यच नाही. आणि गीता, ज्ञानेश्वरी काळात तर ती नव्हती. म्हणजे हे दोनही संहिताकार स्वधर्म सूर्याचा जय जयकार करताना तत्कालीन जन्माधिष्ठित वर्णधर्मकर्माचा वर्णव्यवस्थेचा पुरस्कार करतात हे कालसापेक्षता लक्षात घेता स्पष्ट होते. या सर्व गोष्टींना अपवाद आणि उत्तर म्हणून या उभय ग्रंथसंहितातील 9वा अध्याय सांगितला जातो. स्त्रियो वैश्यास्तथा शूद्रास्थेपी यांती पराम गतिम अशी गीता स्त्रीशूद्रांना परा गतिम सांगते. आणि भक्ती गा एथसरे जाती अप्रमाण म्हणून कुळे जाती वर्ण हे आघवेची अकारण असे जातीवर्णाचे श्रेष्ठ कनिष्ठत्व नाकारून यापरी पापयोनीही अर्जुना वैश्यशूद्र अंगना माते भजता सदना माझिया येती असे म्हणून ज्ञानेश्वरी संहिता जाती वर्ण लक्षात न घेता शूद्रांना व स्त्रियांना भगवंताच्या घरात प्रवेश देते. पण हे सारे फक्त पारलौकिक खऱ्या खोट्या मोक्षासाठी आणि ते भक्ती मार्गापुरतेच मर्यादित आहे. बाकी इहलोकीच्या सर्व प्रापंचिक व्यवहारात जाती वर्ण सापेक्ष धर्मानुसारच शूद्राने सेवा कर्म करावयाचे आहे. तेच इहलोकीचे जन्मजात दुःख ब्रह्म भोगावयाचे आहे. किंबहुना ती एक आवश्यक अशी अट आहे. शूद्र हा कितीही मोठा साधू संत ज्ञानी भक्त जितेंद्रिय दैवी गुणालंकृत निष्काम कर्मयोगी गुणातीत इत्यादी झाला. कंसात गीता ज्ञानेश्वरीतील जीवन भाष्याच्या तार्किक संगतीनुसार ते अशक्य असले तरी प्रत्यक्षात कुठल्याही वर्णातील मदायत्तम तू पौरुषमला ते शक्य आहेच. कंसपूर्ण तरी त्याने वरिष्ठांची सेवा करावयाची आहे. त्याने पुढील जन्माचे संचित या शूद्र कर्माखेरीज या स्वधर्माखेरीज ठरावयाचे नसते. या ठिकाणी आणखी एक नोंद महत्त्वाची. ज्या ठिकाणी ज्ञानेश्वरी संहिता ही जाती अप्रमाण कुळ जाती वर्ण अकारण असे म्हणते त्याच ठिकाणी ही संहिता वैश्य शूद्रांगना यांना पापयोनी म्हणते आणि तेथेच ब्राह्मण या जाती वर्णाचा मात्र मोठ्या गौरवाने भरभरून महिमा गाते. अगदी आतील उमाळ्याने आणि केवढ्या उत्फुल्ल प्रसन्न रूपकात्मक काव्यसुंदर शैलीने. ब्राह्मण म्हणजे वर्णामधले छत्रचामर, मंत्रविद्येचे माहेर, पृथ्वीतळेचे देव, यज्ञाचे आश्रयस्थान, मंगलतेचे निधान, तपश्चर्येचे अवतार, तीर्थक्षेत्राचे सुदैव, महासिद्धीचे प्राप्तव्य,
स्वर्ग हीच त्यांची निर्वाहभूमी आणि सामर्थ्याच्या दृष्टीने प्रलय काळाच्या रुद्रदेवतेचे वसतिस्थान असे पुण्य पूज्य ब्राह्मण म्हणजे या ठिकाणी स्थितप्रज्ञ, ज्ञानी, योगी, भक्त यांच्यातील सर्व गुणधर्माचा अर्क म्हणजे ब्राह्मण असे हे वर्णन. आणि मग असल्या ब्राह्मण पुराण वर्णनकारांच्या धबधब्यात आत्ताच म्हटलेल्या जाती अप्रमाण, जाती वर्ण अकारण या समता सूत्राचा परिणाम मुळापासून वाहून जातो, पूर्णपणे पुसून टाकला जातो. आणखी एक पुढील नोंद म्हणजे ज्ञानेश्वरी संहिता ही स्वधर्म कर्म म्हणजे स्वतःच्या वर्णाचे तत्कालीन व ग्रंथातील जीवन भाष्याला अभिप्रेत असलेला जन्मजातच कर्म न करणाऱ्यांना स्मृतिकारांप्रमाणेच कडक पाशवी दंड सांगते. म्हणून स्वधर्मू जो सांडील, तय्या ते काळू दंडील, चोरो म्हणनी हारील, सर्वस्व तय्याचे. तैसी त्रिभुवनाची दुःखे आणिक नाना पिसे, दैन्य जात जे तुझे तेथेची वसे. असा दंड भोगावा लागू नये म्हणून तरी स्वाधिकार चेनी नावे, जे वाटे आले स्वभावे, तै आचरी जे गौरावे शृंगारून. असा हा वर्णाश्रित जन्मजातच स्वधर्मकर्माचा धाकयुक्त पुरस्कार आहे. गीता ज्ञानेश्वरी या दोन्ही संहितांमध्ये ब्रह्म, आत्मा, मोक्ष, पुनर्जन्म, कर्मसिद्धांत आदी कल्पना, संकल्पना आणि त्यांची जन्मजात वर्णसापेक्ष धर्मकर्माशी घातलेली दृढ सांगड स्पष्ट आहे. पण या अनुबंधावर कळस चढवला गेला आहे 4थ्या अध्याय. चातुर्वर्ण्यम मया सृष्टम गुणकर्म विभागशः या व्यासमुनींच्या भगवत प्रणित सूत्राने गीता ज्ञानेश्वरी संहितेत भगवंताच्या प्रत्यक्ष मुखातील या सूत्राने जन्मजात चातुर्वर्ण व्यवस्थेवर ईश्वरी शिक्कामोर्तब केले गेले. वरील सूत्र धर्मसंस्थापना आणि अवतार कल्पना या नेमक्या मोक्याच्या ठिकाणी येते. वस्तुतः पारित्राणाय साधूनाम विनाशाय च दुष्कृताम संभवामी युगे युगे या 8व्या श्लोकातील भगवंताच्या विश्वकल्याणमय सत्कार्य रक्षक अशा समाजधारणाविषयक हेतूचा व कार्याचा मनावर यथायोग्य मूल्याधिष्ठित असा नैतिक संस्कार होतो न होतो तोच ते प्रसिद्ध सूत्र लगोलग 13व्या श्लोकात अचानकपणे येते आणि तशा अवस्थेतील मानसिकतेवर कोसळते आणि फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असा आघात करते. ज्ञानेश्वरी संहिताही याबाबत फारसे वेगळे बोलत नाही. साधूंचा मानुगी वशी, दैत्याचे कोळे नाशी, मग पापाचा अचळू फिटे, पुण्याची पहाट फुटे, त्यासाठी अवतरे मी युगी धुगी या 57व्या ओवीतील नैतिक मूल्याधिष्ठित सत्कर्मरक्षक असा संस्कार आपल्या पुलकित मानसिकतेवर होतो. पण अगदी लगोलग 77-78 या ओव्या अगदी वेगळेच विपरीत सांगत पुढे येतात. आता या परी जाण, चारी आहेत हे वर्ण, सुजलाम्या गुण कर्म विभाग. आणि वरीलप्रमाणेच तशा मूल्याधिष्ठित अवस्थेतील मानसिकतेवर तेच आशय सूत्र कोसळते आणि तसाच फार मोठा प्रतिकूल आणि विपरीत असा आघात करते. आता मग गीता ज्ञानेश्वरीतील भगवंताचा अवतार कोणत्या स्वरूपाच्या धर्मस्थापनेसाठी आहे याबाबत प्रश्न निर्माण होतो. पण अवतार कल्पना आणि धर्मकल्पना यामधील येथील लगोलगचा अनुबंध संदेहाला फारशी जागा ठेवित नाही. धर्मसंस्थापना आणि भगवंताचा अवतार यांचा अनुबंध जोडताना भगवंताचा हा अवतार चातुर्वर्ण्य प्रणित धर्मस्थापनेसाठीच होत असतो असे स्पष्ट सूचित इतिहासाचार्य राजवाडे यांनी केले आहे. मग ब्राह्मण कोड या लेखाच्या शेवटी हा अनुबंध ते स्पष्ट करतात. तात्पर्य प्राचीन काळी 5000 वर्षापूर्वी सुसंस्कृत जगात सगर राजापर्यंत सर्वत्र वर्णात्मक समाजव्यवस्था प्रचलित होती. तिचा आज 5000 वर्षे संकोच होत होत एकट्या हिंदुस्थानात तेवढी ती राहिली आहे. ह्यापुढे ती समूळ नाहीशी होणार किंवा पुन्हा सर्व जगभर पुढील 5000 वर्षात परत पसरणार याचा निर्णय भविष्यकाळ ठरवेल. धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे अशी भगवद्दुक्तीही आहे.
गीता रहस्यकारांनी धर्म या शब्दाचे 3 अर्थ सांगितले. पारलौकिक धर्म, मोक्ष धर्म. 2 नीती धर्म. 3 ऐहिक चातुर्वर्ण्याचे धर्म. या 3 पैकी नैतिक मूल्यावस्था या दुसऱ्या अर्थाला त्यांनी महत्त्व दिले आहे. पण चातुर्वर्ण्य व्यवस्था हे धर्मरूपही ते महत्त्वपूर्ण मानतात आणि पुढे धर्मस्थापनेशी अनुबंध जोडीत भगवंत प्रणित चातुर्वर्ण्य निर्मितीपर श्लोकाचा अर्थ सांगतात. इथे हा पहिला भाग थांबवतो. धन्यवाद.